नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या मागील एपिसोडमध्ये आपण बघितलं पूर्ण आजी बेशुद्ध झालेली असते आणि घरातील सर्व लोक त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण पूर्ण आजी उठण्याचं नाव घेत नसते. तर दुसरीकडे तन्वी आणि प्रियाला एका जेलमध्ये टाकले जाते. तेव्हा दोघे एकमेकांच्या समोर येतात. तन्वी म्हणते, तू. त्यावेळी तन्वी जोरजोरात ओरडू लागते, कॉन्स्टेबल लवकर इकडे या, मला या मुलीबरोबर एक सेकंडसुद्धा राहायचं नाही आहे. प्रिया रागात म्हणते, तुला काय वाटलं, मला काय तुझ्यासोबत इथे राहायची हौस आहे? तन्वी रागात म्हणते, तोंड बंद ठेव प्रिया तुझं, आज तुझ्यामुळे मी येते आहे. माकडीनींची आणि तिच्या पिल्लांची गोष्ट ऐकवत होती मला. काय म्हणाली होतीच, ती दामिनी तुझ्याशी तसं वागेल. ती दामिनी नाही, तू माझ्याशी तशी वागलीस. तन्वी म्हणते, नाकातोंडात पाणी गेल्यास तू तोंडावर पाडलंस. प्रिया लगेच म्हणते, माझं काहीही चुकलेलं नाहीस. तू माझ्या अंगाशी आल्यावर मी काय करणार होते? माझी सगळं स्वप्न उद्ध्वस्त करणार होते. तन्वी लगेच म्हणते, नाही 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 नाही, असं होऊच शकत नाही. उलटं आता ही सगळी तुझी स्वप्न पूर्ण होत आहेत. तन्वी जेलच्या भिंतीकडे हात दाखवून म्हणते, हे काय बघ बघ ना, अशा चांदीच्या भिंती आहेत, सोन्याचा हा छत आहे, आणि हे बघ मखमली बिछाना घातलाय तुझ्यासाठी, आणि सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. आणि कसली श्रीमंती लोळतीयस तू, आणि तुझ्याबरोबर मी सुद्धा. प्रिया रागात म्हणते, माझ्यामुळे होतंय? पहिलं स्टेटमेंट कोर्टामध्ये कोणी फिरवलं? काय तू आश्रमात आली होती पहिल्या रात्री माझ्या मागे पैसे मागायला? मग मी पर्स विसरले, मग मी परत आश्रमात गेले, हे सगळं कोणी सांगितलं? त्यावेळी तन्वी प्रियाकडे बोट दाखवून म्हणते, बेअक्कल मुली, माझा फोन तिथे होता म्हणून मला हे सगळं रचावं लागलं. मी अडकले असते ह्या सगळ्यांमध्ये, आणि इतकी साधी अक्कल नाही का तुला? जर मी हे बोलले तर ते कंटिन्यू करावं, घाबरून काय ते खोटं बोललीस दुसरं काही? त्यावेळी प्रिया म्हणते, मला एवढी अक्कल असती तर या फंद्यात पडलीच नसते. माझं सगळ्यात मोठा दोष काय म्हणजे ते तुमचं बिनडोक प्लॅन ऐकत बसले. तू केलेला खून मी भोगला. तू आणि तुझा गुंड तो बाप, तुम्ही दोघांनी मिळून माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केले. ह्या दोघांच्या वादामध्ये अश्विन इकडून म्हणतो, अश्विन प्रियाची अवस्था पाहून म्हणतो, अगं हे काय होऊन बसले? माझा अजून विश्वास बसत नाही, हे काय झालं? प्रिया मनात विचार करत म्हणते, हे प्रेमात भिजलेलं पाखरू अजून आंधळच. मी ह्याच्या अख्ख्या फॅमिलीतून थोबाडीत खाल्ली. हाच मोहरा माझ्या उपयोगी पडेल. अश्विन हा स्वतःच्या साईडला घेण्याचा प्रयत्न करत असते. प्रिया महिपात तिच्या मुलीला भेटण्यासाठी जेलमध्ये येतो. तन्वी अण्णा करत महिपातला मिठी मारत म्हणते, अण्णा मला घेऊन चला इथून. तन्वी रडत म्हणते, अण्णा मला नाही राहायचं इथे. तुम्ही म्हणाला होता ना मला काही होणार नाही, मी परत येथे आले. मला घेऊन चला घरी. 14 वर्ष खूप होत आहेत. मी करू येथे काय? मला वेळ लागेल येथे. तन्वी विचारण्याआधी महिपात म्हणाला, दामिनीने ही केस सोडली. हे बोलणे ऐकून प्रिया हसते. महिपात तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, हसू येतंय? गालातल्या गालात तुला हसू येतंय? महिपात प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणतो, काय म्हणली होती? साक्षीने गोळी झाडली, आता बोल ना परत. आणि प्रियाला जमिनीकडे फेकून देतो आणि म्हणतो, हसू येतंय? गालातल्या गालात हसू येतंय? त्यावेळी प्रिया खूप घाबरते. तर मित्रांनो, पुढील एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला असं मिळणार आहे. इकडे अर्जुन आणि सायली आरती करत असतात. त्यांच्या काचातून एक दगड फेकला जातो आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं, अर्जुन आता तुझी वेळ आली आहे मरण्याची. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.